नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण मोदक बनवत आहे। त्यासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे। कढई घेतलेली, कढईमध्ये तूप टाकूया। रवा टाकलेला आहे। रवा छान परतून घेऊया। ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। परतत राहायचं, रवा जळायला नाही पाहिजे। छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला रवा परतायचा आहे। गणपती बाप्पा येत आहे, तर आपण सहज वेगवेगळ्या प्रकारे मोदक घरी बनवू शकतो। छान असा रवा परतून घेतलेला आहे। बघा, थोडा हलका कलर आलेला आहे ब्राऊन। आता आपण रवा काढून घेऊया। त्याच कपनी अर्धा कप बेसन घेऊया। कढई घेतलेली, कढईमध्ये पुन्हा पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच तूप टाकलेला आणि बेसन परतून घेत आहे। अर्धा कप बेसन घेतलेला, बेसन पण परतून घेऊया। मला वाटत होते की तूप कमी झालेले, म्हणून पुन्हा तूप घेतलेला आहे आणि छान असं बेसन परतून घेतलेला आहे। बेसन पण शिजलेला आहे आणि रवा पण परतून घेतलेला आहे। तर बेसनमध्ये रवा मिक्स करून घेऊया। छान असं बेसन आणि रवा मिक्स करूया। पुन्हा तूप टाकलेला। इथे मला तूप ज्या कपनी रवा घेतलेला आणि बेसन घेतलेलं त्याच कपनी अर्धा कप तूप लागलेला आहे। ज्या कपनी रवा घेतलेला होता त्याच कपनी 2 कप दूध घेतलेला आहे। यामध्ये अर्धा कप साखर टाकलेली। साखर विरघळू द्यायची आणि नंतर आपण दूध आणि दुधाचा वापर करणार आहे। साखर विरघळलेली आहे। रवा आणि बेसन परतून घेतलेले होते। यामध्ये आता आपण दूध टाकूया। छान असं मिक्स करून घेऊया। पुन्हा दूध टाकून मिक्स करून घेत आहे। छान असं मिश्रण तयार आहे। आता आपण थंड होऊ देऊया। तुपामध्ये ड्रायफ्रूट्स, बदाम आणि काजू परतून घेतलेले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि खोबरकीस घेतलेला आहे। ड्रायफ्रूट्स आणि खोबरकीस थोडे टाकलेला छान असं मिक्स करून घेऊया। मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण मोदक बनवूया। मोदक मोड घेतलेला आहे, याला तूप लावायचं। आता आपण मिश्रण भरूया। मध्ये आपण ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, ते भरूया।
आणि वरून रवा आणि बेसनचं मिश्रण आहे त्याने पॅक करून देऊया. सहज आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून आपण मोदक बनवू शकतो. आणि नक्की बनवून बघा, खूप छान बनलेले. आपण मोदक छान बनला का बघूया. बघा, छान असा मोदक बनलेला आहे. पुन्हा एक मोदक भरून दाखवत आहे. छान असे या प्रकारे मी पूर्ण मोदक बनवून घेतलेले आहे. खूप सोपी आहे बनवायला आणि छान बनलेले आहे मोदक. या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.